नमस्कार, मी सुनीता लोडिया माडेकर, वडगाव प्रभाग 8 महिला ओबीसी नामप्र गटातनं अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. तुम्ही विचारल्याप्रमाणे तिकीट का कटली? आता ही वेळ नाही की तिकीट का कटली, कारण की काँग्रेस पक्षाची जी यादी बघितली त्याच्यामध्ये माझं नाव नाही. मी गेली 27 वर्षापासून काँग्रेसचं काम करते. 2012ला मी चौथ्यांदा निवडून आल्यानंतर काही लोकांनी, ज्यांचे मी नाव घेऊ शकते, रामू तिवारी जे शहर अध्यक्ष होते, संतोष लांगे ज्यांना आता प्रभारी केलं आहे, अमृतकर, हे सगळे लोक 11 जण पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जाऊन ते सत्तेत बसले. तरी पण आम्ही पक्षाशी एकरूप राहिलो, पक्षाचं काम करत राहिलो. म्हणजे नेत्यांना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना तिकीट द्यायला आवडते असं याच्यातून एक मेसेज जातो की काय, किंवा आम्हालाच ते आता शिकावं लागेल की काय, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ असताना मला ही जी वेळ आलेली आहे ही कधी येईल असं स्वप्नातही कधी मी विचार केलेला नव्हता. खासदार आहेत, विरोधी पक्ष नेता आहे, तिथले जे स्थानिक पदाधिकारी या लोकांनी विचार केला असेल की गद्दारी करणारे जे लोक आहे त्यांना तिकीट दिले तर ते चांगल्या प्रकारे निवडून येतील असं वाटलं असेल, किंवा जे लोक आपल्या ऑफिसमध्ये कम्प्युटरवर बसतात, स्टेनो आहे, त्यांना तिकीट दिली तर जास्त भारी मतांनी निवडून येईल असं वाटलं असेल. आता ते त्यांचं मत आहे. का बरं माझी तिकीट कापली हे माझ्यापेक्षा ज्यांनी कापली किंवा ज्यांनी त्यांना सल्ला दिली बाजूला बसून की लोडिया मॅडमची तिकीट काटली तर इथे सगळ्या सीटा निघतील, मला वाईट याचं वाटते की माझी तिकीट कापली पण तुम्ही इथे वडगाव प्रभागामध्ये अपक्षाला सोबत घेऊन निवडणूक लढून आलेले आहे. काँग्रेस पक्ष हा नॅशनलाइज पार्टी आहे. नॅशनलाइज पक्षांनी अलायन्स करायसाठी विनवण्या केलेल्या होत्या, परंतु त्यांच्याशी गठबंधन न करता एका अपक्ष उमेदवारासोबत 3 सीटा देऊन निवडणुका लढून राहिलेल्या आहेत. तर हे कुठेतरी एक खंत वाटते की माझ्यापेक्षा सरस उमेदवार यांना त्यामध्ये दिसत होता का, हा एक प्रश्न मला निर्माण झालेला आहे. तिकीट वाटपानंतर माझ्या नेत्यांशी कुणाशीच माझं काही संपर्क झाला नाही. मी फोन केले अनेक, 1:30 वाजला तरी मला एबी फॉर्म मिळाला नाही. पण माझा जिल्हाध्यक्षांनी फोन नाही उचलला, खासदारांनी फोन नाही उचलला, कुणीच रिस्पॉन्स दिला नाही. आणि जे ऑब्झर्व्हर म्हणून आले होते पुरके साहेब आणि बेग साहेब, ते म्हणाले की मॅडम आम्ही हेल्पलेस आहोत, आम्हाला काहीही करू देत नाही आहे आणि ही बाई काही ऐकत नाही आहे, असे त्यांचे शब्द होते. आणि शेवटी फोन आला की मॅडम आता तुमचा निर्णय तुम्ही घ्या. आणि मग मी नंतर धावत पळत जाऊन एक अपक्षाचा फॉर्म भरला